नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण भाचीच्या लग्नाच्या मेहंदीचा व्हिडिओ पाहणार आहोत। स्किप न करता पूर्ण पहा। इकडे मेहंदीसाठी डेकोरेशन चालू केलेलं आहे। माझा छोटा भाऊ आहे आणि माझे भाऊजी डेकोरेशन सुरू केलेलं आहे दोघांनी। नंतर इथे मुलंही आली त्यांच्या मदतीला आणि मुलांच्या मदतीने माझ्या छोट्या भावाने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं। स्टिकर वगैरे लावलेले होते, माळा लावलेल्या होत्या, मेहंदीचे हात, फुलं वगैरे खूप सुंदर असं मेहंदीसाठी हे डेकोरेशन झालेलं होतं। भिंत पूर्ण अशी डेकोरेट केलेली होती पडदा लावून। खूपच सुंदर दिसत होतं डेकोरेशन। खाली दिवे वगैरे पण लावलेले होते आणि नंतर ताटात आणि इथे भाचीसाठी वेगळं असं दोन ठिकाणी कोणाचं डेकोरेशन केलेलं होतं। पाठीमागेही सुंदर आणि पुढेही मेहंदीसाठी सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। सगळेच हौशी असल्यामुळे खूप छान डेकोरेशन सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांनीच केलं होतं। आता इथे आमची भाची तयार होऊन आलेलीच आहे आणि मेहंदीलाही सुरुवात केलेली आहे। इकडे महिलाही मेहंदीसाठी बसलेल्या आहेत। एक एक हात भाची बरोबरच मेहंदी काढणार आहेत आणि नंतर मग संध्याकाळी दुसऱ्या हातावर काढणार होते। त्याच्यामुळे इथे दोन्ही डेकोरेट केलेले होते कोण। भाचीसाठी वेगळं म्हणजे नवरीबाईसाठी वेगळे कोण होते आणि आमच्यासाठी वेगळे। इथे तिघी जणी आलेल्या होत्या, मेहंदी काढत होत्या। नवरीबाईला खूप सुंदर मेहंदी काढलेली होती। दोन्ही हात आणि पायावर खूप छान मेहंदी सुरू आहे काढण्याचं। इकडे महिलाही बाकीच्या मेहंदी काढतच होत्या। बारीक डिझाइन अगदी काढलेली होती आणि तिच्या हातावर फारच खुलून दिसत होती ही मेहंदी। नंतर इथे थोडंसं फोटोशूट केलं, छान पोज देऊन छान छान फोटो काढले, थोडे रील्स पण केले, शॉर्ट पण मी टाकलेले आहेत मेहंदीचे, नक्की पहा। खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली होती आणि फोटोही खूप छान काढलेले होते। इथे बच्चे कंपनी आहेत, सगळ्यांनी स्टिकर घेतलेले आहेत हातात आणि मेहंदीचे फोटो काढत आहेत। आम्ही महिलांनीही फोटो काढून घेतले सगळ्यांनी छान छान फोटो काढून घेतले। हे मामा, काका, दादा सगळ्यांबरोबर मेहंदीचेही फोटो काढून घेतले। हे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत। नंतर आम्ही इथे तिघी बहिणी आहोत, आम्हीही फोटो काढून घेतले। मीही इथे एक वेगळा फोटो काढून घेतला स्वतःचा एकटीचा। इथे छोट्या भाचीनीही काढून घेतला। ड्रामा क्वीन, सेल्फी क्वीन, संस्कारी असं खूप छान छान स्टिकर होते। सगळ्यांनी फोटो छान काढून घेतले। ज्यांचे मेहंदीचे हात होते त्यांनी मेहंदीचे हात दाखवून असे फोटो काढून घेतले। एक एक हात रंगवलेला होता काहींनी। इथे सगळ्या मुली आहेत, हे पहा। आम्ही एक एक हात ज्यांनी काढलेले होते त्यांनी तिच्याबरोबर असे फोटो काढून घेतले। नंतर इथे बच्चे कंपनी जेवायला बसलेले होते। सगळ्यात आधी बच्चे कंपनी जेवायला बसले। त्यांचं जेवण झाल्यानंतर पुरुष मंडळ जेवायला बसलेलं होतं। बाकीचे इथे मेहंदी काढत आहेत, मीही इथे मेहंदी काढत आहे। सगळे मेहंदी काढत आहेत मागच्या पुढच्या साईडला। इथं पुरुष मंडळचं जेवण झाल्यानंतर मुली बसलेल्या होत्या जेवायला। सगळ्यांची पंगत पडलेली होती एक एक अशी। नंतर सगळ्या आम्ही महिला जेवायला बसलेलो होतो। वहिनी काय आमच्या त्या दिवशी जेवल्याच नाहीत। आम्ही बाकीचे सगळे जेवून घेतलं आणि नंतर परत सगळेजण मेहंदी काढायला बसले। सगळ्यांनी दोन्ही हातावर मागून पुढून छान छान मेहंद्या काढून घेतल्या होत्या। हे पहा, सगळे असे गॅलरीत वगैरे बसलेले आहेत।
मेहंदी काढण्यासाठी। इथे माझ्या भावानेही मेहंदी काढलेली होती, पप्पांची लाडकी म्हणून। खूप लाडकी आहे ही पप्पांची, सगळ्यांचीच लाडकी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच मेहंदी काढलेली होती।